पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नवी मुंबईत शिवसेना भाजपमध्ये राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय। वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरून राजकारण तापलेलं आहे। माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत। बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार सभागृह नेते सागर नाईकांचा इशारा आहे। नवी मुंबईमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे। शिवसेना शिंदे गटाकडून बीजेपीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः सागर नाईक। खऱ्या अर्थाने माझं नाव घेतलंय की मला माहित नाही, फक्त त्या गाडीतून माझा एक फोटो एक ठिकाणी माझा प्रसिद्ध केलेला आहे। त्या पद्धतीने मी कळतंय की मला फोन येतो की तुमचा फोटो या ठिकाणी दाखवण्यात येतोय। तर निश्चितच याविषयी मी माझ्या कायदेशीर मार्गाने त्यांना उत्तर देणारच आहे। पण अशा प्रकारे आरोप जर त्या ठिकाणी करत असतील तर त्यांनी यंत्रणेकडे तक्रार करावी, यंत्रणेला मी माझ्या पद्धतीने उत्तर देईन। वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प हा महापालिका अस्तित्वात येण्याच्या अगोदर प्रशासक काळामध्ये दिलेला हा प्रकल्प आहे। त्या माध्यमातून इतर कुठले कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतील तर आम्ही पण वेस्ट टू एनर्जी व्हावा, फक्त गॅस प्रकल्प व्हावा वेस्ट टू एनर्जीला, तर आम्ही देखील विरोध केलेला आहे। तर अशा पद्धतीने फक्त मुद्दे नाही आणि कुठला तरी मुद्दा क्रिएट करायचा राजकारण करण्यासाठी, तर अशा दृष्टीने शिवसेनेची ही ओढ चालू आहे। आणि त्या ठिकाणी जर अशा विषयी ह्या बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी कारण क्वचित मला काही वापरताना गाडी बघितली तर ती काय गाडी माझ्या हक्काची झाली किंवा माझ्या नावावर झाली किंवा मला नावावर त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून विकत घेऊन दिली की माझे ऍसेट झाले, अशा पद्धतीचे कुठलं त्यांचं असेल तर ते तसं तर त्या ठिकाणी बिलकुलच नाहीये। ते फक्त चित्र रंगवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि याविषयी लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत आहेत। कारण की सभागृहामध्ये कुठलाही एकही मुद्दा ते लोक हिताचा त्या ठिकाणी मांडत नाही आणि कुठला मुद्दा त्यांच्याकडे राहिलेला नाही आणि फक्त त्यांचं राजकारण टिकवण्यासाठी अशा प्रकारे राजकारण ते करत आहेत। सुरेशसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।